देवघरात पूजापाठ करता पण पैसा टिकत नाही. देवघरात या 3 वस्तू ठेवा, पैसा कधीच कमी पडणार नाही. नमस्कार मित्रांनो, घरात पूजापाठ करता पण पैसा टिकत नाही. देवघर आहे पण समाधान नाही. आता मी तुम्हाला सांगणार आहे अशा 3 दिव्य वस्तू ज्या देवघरात ठेवल्यास माता लक्ष्मीचा स्थिर वास घरात होतो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी स्वामींचा खास उपाय सांगणार आहे. मित्रांनो, आपण सगळे श्री स्वामी समर्थांचे भक्त आहोत. देवघर हे घराचे हृदय आहे. घरातली सकारात्मक ऊर्जा देवघरातून संपूर्ण घरात पसरते. फक्त देव ठेवून उपयोग नाही, तर योग्य वस्तू योग्य दिशेला, योग्य भावनेला ठेवल्या तरच चमत्कार अनुभवायला येतो. चला तर मग सुरुवात करूया. देवघराचे महत्त्व. देवघर हे एक कपाट नाही, तर ते तुमच्या घरातील आध्यात्मिक शक्तीचे केंद्र आहे. जेथे दिवा असतो, दिवा लावतो, तिथे अंधार राहत नाही. तसेच जिथे नामस्मरण होते तिथे दारिद्र्य टिकत नाही. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे. पूजापाठ करताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला असावे. देवघरामध्ये सुगंध आणि स्वच्छता, शांतता असावी. त्याच्यावर पाण्याची टाकी नसावी, कारण त्यामुळे ऊर्जा दाबली जाते. आता आपण मुख्य 5 वस्तूंकडे वळूया. मुख्य 3 वस्तू आहेत ते म्हणजे, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची बसलेली मूर्ती. मित्रांनो, हो, पहिली आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची बसलेल्या अवस्थेतील मूर्ती. ही मूर्ती देवघरात ठेवा. पोठो नसेल तर पोठो नको असेल तर शक्य असल्यास मूर्तीच ठेवा. चांदीची असेल तर उत्तम, नाहीतर मग पितळ चालेल. मूर्ती बसलेल्या स्थितीत असावी, उभी नसावी. बसलेली लक्ष्मी म्हणजे स्थिर लक्ष्मी, उभी लक्ष्मी म्हणजे चंचल लक्ष्मी. दररोज सकाळी पंचोपचार पूजा करा. फूल तांबूल अर्पण करा, कुंकुम लावा, दिवा लावा, नैवेद्य दाखवा. दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात सांगितले आहे की लक्ष्मीसमोर स्वामींचे नामस्मरण केल्यास धनवृद्धी जलद गतीने होते. 11 वेळा श्री स्वामी समर्थ अनुभव म्हणा. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले की 3 महिन्यात घरातील आर्थिक अडचणी कमी झाल्या, कारण लक्ष्मी स्थिर झाली. आता दुसरा उपाय पाहूया. 1 रुपयावरती सुपारी अत्यंत सोपी प्रभावी सेवा आहे. एक स्वच्छ 1 रुपयाचे नाणे घ्या. त्यावर एक ताजी सुपारी ठेवा. ही सुपारी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. दररोज त्या सुपारीची देवासारखी पूजा करा. थोडे कुंकू लावा, अक्षता अर्पण करा आणि मनात प्रार्थना करा की सुपारी पैशाचे आकर्षण करते. घरात पैशांचा प्रवाह वाढतो. ही सुपारी 3 महिन्यांनी बदला. सुपारी जुनी असेल तर ती वाहत्या पाण्यात विसर्जित करा. हा उपाय साधा आहे पण सातत्य महत्त्वाचा आहे. भाव असेल तरच परिणाम नक्की दिसतो. उपाय क्रमांक 3 आपण जाणून घेऊया. गोमूत्र आणि गाईचे दूध. आपल्या संस्कृतीत गोमाता लक्ष्मी मानली जाते. गोमाता आणि गाईचे दूध पवित्र मानले जाते. देवघर शुद्ध ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा व मुद्राने हलके शिंपडा. गाईचे दूध अभिषेकासाठी वापरू शकता. छोट्या तांब्याच्या बाटलीत थोडे गोमूत्र ठेवू शकता. यामुळे वातावरण शुद्ध राहते, नकारात्मक ऊर्जा दूर जाते. जिथे शुद्धता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. आता तिसरी वस्तू पाहूया. अतिरिक्त वस्तू म्हणजे देवघर कधीही बेडरूममध्ये नसावे. देव दक्षिण भिंतीला टाकून म्हणजे ठेवू नका. देवघरात तुटलेली मूर्ती किंवा तुटलेली फोटो ठेवू नका. खाली स्वच्छ भांड्यात ठेवा. कुबेराची लहान मूर्ती ठेवू शकता, पण ती लक्ष्मीसमोर असावी. दिवा दररोज लावा. शक्य नसेल तर किमान संध्याकाळी. गुरुमाऊली सांगतात, देवघरात मोबाईलवर गाणी मोठमोठ्याने लावू नका. शांतपणे नामस्मरण करा. आणखी 2 दिव्य वस्तू आता सांगते. अत्यंत प्रभावी वस्तू आहेत. त्यातील पहिली वस्तू दक्षिणावर्ती शंख. दक्षिणावर्ती शंख अत्यंत शुभ मानला जातो. समुद्र मंथनातून माता लक्ष्मी प्रकट झाली आणि शंख हा दिव्य ऊर्जेचा प्रतीक आहे. देवघरात दक्षिणावर्ती शंख ठेवा. दररोज पूजा करताना हलके फुका किंवा किमान त्याला पाणी अर्पण करा. शंख नादाने नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरातील कंपने शुद्ध होतात. शुक्रवार आणि पौर्णिमेला शंख फुकणे अत्यंत लाभदायक आहे. दुसरी वस्तू आहे कमला. कमला स्थापित असेल तर अधिक चांगले. दररोज पूजा करताना 11 वेळा म्हणा ओम कमल वासिन्य नमः. हा मंत्र स्थिर करतो, पैसा टिकतो आणि व्यवसायात वृद्धी होते. मूर्ती आणि यंत्र एकत्र असतील तर परिणाम जलद गतीने जाणवतो, पण हे सातत्य ठेवा. कमल आसन आणि लक्ष्मी हे घरामध्ये असलीच पाहिजे. 4 स्वामींचे खास उपाय. विशेष म्हणजे दर गुरुवारी देवघरात बसून 108 वेळा श्री स्वामी समर्थ जपा. हळदी कुंकू
आणि अक्षदा अर्पण करा. लक्ष्मीसमोर साखर ठेवा. हा उपाय सलग 11 वेळा 11 गुरुवारी करा. अनेक भक्तांना नोकरीत वाढ, व्यवसायात फायदा आणि घरामध्ये शांती अनुभवायला मिळाली. निष्कर्ष आणि आव्हान मित्रांनो, पैसा हा फक्त नोटांचा खेळ नाही, तर तो ऊर्जा आहे. देवघर हे त्या ऊर्जेचे केंद्र आहे. आज आपण या 3 वस्तू योग्य पद्धतीने ठेवा, म्हणजे स्वामींचे नामस्मरण करा, नियमित पूजा करा. मित्रांनो, आपण ज्या वस्तूंबद्दल बोललो त्या फक्त वस्तू नाहीत, तर त्या ऊर्जेचे माध्यम आहेत. देवघरात ठेवलेली प्रत्येक वस्तू जिवंत ऊर्जा निर्माण करते. आपण देवघरात बसतो तेव्हा आपले विचार कसे असतात यावरही लक्ष्मीचा वास अवलंबून असतो. मनात राग, द्वेष, चिंता असेल तर देवघराची सकारात्मक ऊर्जा कमी होते. म्हणूनच पूजा करताना मन शांत ठेवा. 2 मिनिटे डोळे मिटून स्वामींचे नाव घ्या. देवघर रोज झाडून पुसून स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा गंगाजल आणि गोमूत्र संपूर्ण शुद्धीकरण करा. देवांच्या समोर कधीही चप्पल, आवाज, गोंधळ नको. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरात तिजोरी ठेवू नका. तिजोरी वेगळ्या ठिकाणी ठेवा, पण तिचा दरवाजा उत्तर दिशेला उघडणारा असावा. लक्ष्मीची कृपा वाढते. देवघरात लाल किंवा पिवळे कापड अंथरावे. हे रंग समृद्धीचे प्रतीक आहेत. दर शुक्रवारी लक्ष्मीसमोर एक छोटी साखरेची वाटी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ती साखर लहान मुलांना खायला द्या. यामुळे घरातील धनप्रवाह वाढतो. देवघरात तुटलेल्या अगरबत्ती स्टँड, जुने फुले साठवून ठेवू नका. ऊर्जा अडकते. सुगंधी वातावरण ठेवा. चंदन, अगरबत्ती लावा. देवघरात फक्त वस्तू ठेवल्या, पण नामस्मरण नव्हते. परिणाम जाणवला नाही. पण जेव्हा त्यांनी दररोज 11 वेळा नामस्मरणला सुरुवात केली, तेव्हा घरातील वातावरण बदलले. भांडणे कमी झाले. पैशांचा अपयोग थांबला. मित्रांनो, पैसा वाढवण्यासाठी देवघर महत्त्वाचं आहे, पण त्यातून महत्त्वाचे आहे आपली भावना, भक्ती. स्वामींच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेवा. सातत्य ठेवा. हा सर्वात मोठा मंत्र आहे. जो भक्त नियमितपणे गुरुवारची सेवा करतो, नामस्मरण करतो, देवघर स्वच्छ ठेवतो, त्याच्या घरात कधीही अन्न, वस्त्र, पैशाची कमतरता राहत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.